पुन्हा येतोय दंगेकर पॅटर्न अशा आशयाचे पोस्टर सध्या सोशल मीडियामध्ये चांगले चर्चेत आहेत। तर पक्षानं तिकीट दिल्यास पुणे लोकसभा लढवणार असं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणतात। यांनी तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे। पुन्हा येतोय दंगेकर पॅटर्न अशा आशयाचे पोस्टर सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेमध्ये दिसत आहेत। पोटनिवडणुकीमधून दंगेकर हे आमदार झाले होते आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आता हे स्पष्टीकरण दिलेले आहे। जसजशा लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळ येत आहेत तसतसं पुणे या परिसरामध्ये धंगेकर पॅटर्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर देखील सोशल मीडियावर झळकू लागलेले आहेत। काय सांगाल की पुण्यामध्ये धंगेकर पॅटर्न हा पुन्हा एकदा येणार आहे असं सांगण्यात येत आहे। आपण उमेदवार असणार आहात लोकसभेचे, काय सांगाल त्याबद्दल? पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि पुण्यामध्ये ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टीची मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आलेली ही चुकीची आहे। गेल्या कित्येक वर्षामध्ये पुणे शहरामध्ये आमदार खासदार नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आज पुण्यामध्ये पायाभूत सुविधा असतील, ट्रॅफिकचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, प्रदूषण मुक्त पुणे झालं पाहिजे, भयमुक्त पुणे झालं पाहिजे। रोज पुणे शहरामध्ये एक गोळीबार होतो, रोज कोणतरी मरतंय, ह्याची पूर्णपणे जबाबदारी भारतीय जनता पार्टीची। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची लोक आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बोलतात की आम्ही सागर बांगल्यावरनं एक फोन येईल आणि तुमचा बंदोबस्त करेल, ही परिस्थिती चुकीची आहे। आणि ज्या पद्धतीने आज मुद्द्याची लढाई गुद्द्यावर येते, हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र, हा जिजामातेंचा महाराष्ट्र, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची वाटचाल होणं ही भूषणावी गोष्ट नाही आहे। आज पुणे शहरामध्ये गुन्हेगारी किती वाढली, आज पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाला बगल देऊन फक्त भावनेच्या जीवावर चालणारं राजकारण हे आता जनता थांबवणार आहे। आणि मला पक्षाने जर तिकीट दिलं तर मी लढायला तयार आहे। शेवटी पुणेकरांचा आवाज आहे। आज पुणेकर रस्त्यावर येतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतक्या वर्ष सांभाळ ह्याच्या पुढे सांभाळतील। पुन्हा एकदा दंगेकर पॅटर्न ही जादू चालणार आहे। पुणे शहरामध्ये दंगेकर विचार नाही, दंगेकर कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे। आणि दंगेकर कार्यकर्ता असल्यामुळे पुणेकरांनी आतापर्यंत मला 5 वेळा नगरसेवक केलं, आमदार केलं आणि अनेक वेळा प्रचंड बहुमताने मला ह्या सत्तेवर पाठवून त्या वेळेला ज्या मला पद मिळेल तो पद हे जनतेसाठी आहे हे मी भान असलेला कार्यकर्ता आहे। कारण मी वर्षभरामध्ये अनेक मुद्दे उचलले। पुणे शहराचे प्रश्न आहेत, जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत, शनिवारवाड्यातल्या 100 मीटरचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, रिक्षावाल्यांचे प्रश्न आहेत, आमच्या बालवाडी सेवकांचे अनेक प्रश्नाला मी हात घातलेला आणि त्याच्यामध्ये मी ह्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला। पण येणाऱ्या काळामध्ये ही महासत्ता घाबरलेली, ज्या पद्धतीने हे पक्ष फोडण्याचं काम करतात त्याच्यामुळं आपल्या हे लक्षात येते की ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना जेलच्या नोटिसा दिला, ज्यांना जेलमध्ये पाठवलं त्यांनाच आज हे मंत्रिपद देतात। म्हणजे याचा अर्थ की महासत्ता घाबरलेली, ह्या महासत्तेत अजिबात ताकद राहिली नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सोबत मी सागर शिंदे, लोणावळा।